मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रीती चाटे या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला अशा गोष्टीची अनबॉक्सिंग दाखवणार आहे जी गोष्ट आम्हा सर्वांच्याच घरात आहे आणि ती गोष्ट सगळ्या गृहिणींसाठी खूप खूप जास्त महत्त्वाची आहे। तर जास्त सस्पेन्स क्रिएट न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। जर एक दिवस या गोष्टींनी काम करणं बंद केलं ना तर आपल्या सगळ्यांना खूप याची गरज भासते। टाडा! हे आहे बॉशचं मिक्सर ग्राइंडर। 1000 वॅटचं हे बॉश मिक्सर ग्राइंडर आहे। मला खूप दिवसांपासून ही गोष्ट घ्यायची होती, पण मी कन्फ्यूज होते। खूप सगळे मिक्सरचा रिव्ह्यूज बघितले, खूप सगळं रिसर्च केला आणि त्यानंतर फायनली मी हा मिक्सर ग्राइंडर ऑर्डर केला। आता बॉशकडे मिक्सर ग्राइंडरच्या जगामध्ये एक प्रीमियम ब्रँड म्हणून पाहिलं जातं। विशेषतः याची ट्रू मिक्स सिरीज ही सिरीज भारतीय मसाल्यांच्या वाटण्यासाठी प्रसिद्ध आहे। आता आपण याची अनबॉक्सिंग करूया। पॅकेजिंग तर छान आली होती, सगळे त्यातले जार्स लीड्स सगळे सेफली पोचले होते। भांड्यांना उचलल्याबरोबर कळत होतं की हे थोडेसे जड आहेत, स्टीलची क्वालिटी चांगली आहे। आणि फायनली हा मिक्सर सुद्धा तसा हेवी आहे। याची डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे। याचा 3 ते 4 कलर्स अवेलेबल होते, मी हा वाला निवडला। या मिक्सरचे बटन इझिली निघणारं नाही आहे। त्याच्यासोबत 4 मिक्सर जार भेटलेत। हा वाला सगळ्यात छोटा आहे, ज्याचं लीड प्लास्टिकचं आहे। त्यानंतर हा दुसरा जार जो मीडियम साईजचा आहे। तिसऱ्या आणि चौथ्या जारला जे लीड आहेत त्यांना लॉक्स आहेत अशा प्रकारचे, म्हणजे आपल्याला वाटताना त्याची लीड पकडून बसण्याची गरज अजिबात नाहीये। त्यानंतर हा चौथा जार, ह्याच्या सुद्धा लीडला लॉक सिस्टीम आहे। या सगळ्याच भांड्यांची बिल्ड क्वालिटी खूप छान आहे आणि स्टील सुद्धा गंजरोधक आणि टिकाऊ आहेत। आता या जारमध्ये मी बर्फ वाटून दाखवते। खूप बारीक आणि लगेचच हा वाटला गेला होता। त्यानंतर मेदूवड्यासाठी मी जी उडदाची डाळ भिजवली होती हे सुद्धा खूप छान प्रकारे वाटलं गेलं आणि एकदम बारीक मऊसूत वाटलं गेलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टोन पाउंडिंग टेक्नॉलॉजी या मिक्सरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे आपल्या भारतीय मसाल्यांची अस्सल चव आणि सुगंध टिकून राहतो। आता मी यामध्ये टरबूजाचा ज्यूस सुद्धा करून पाहिला, तो सुद्धा खूप छान झाला होता आणि एकसारखं बारीक झालं होतं। जसं तुम्ही आता बघितलं, हा जर्मन टेक्नॉलॉजीचा मिक्सर आहे, ज्याची क्वालिटी खूप छान आहे। हा मिक्सर पण मजबूत आहे आणि त्याचे सगळे जार सुद्धा स्टीलची क्वालिटी सुद्धा एकदम प्रीमियम आहे। पण ह्याची एक गोष्ट मला नाही आवडली, ते म्हणजे हा मिक्सर खूप आवाज करतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मिक्सर दुसऱ्या भारतीय ब्रँड्सच्या तुलनेमध्ये थोडासा महाग वाटू शकतो। जर तुम्ही 5,500 ते 6,500 हजाराच्या रेंजमध्ये मिक्सर बघत असाल तर डेफिनेटली हा मिक्सर तुम्ही एकदा बघायलाच हवा। तर बस या व्हिडिओमध्ये मला ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा सांगा। आता भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।